नमस्कार, मी आहे स्वाती मालुसरे. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्ही चाललो आहोत महाराष्ट्रातील तिन्ही ज्योतिर्लिंगांचं दर्शन घ्यायला, म्हणजेच श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आणि श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंग. म्हणून आम्ही आमची जर्नी स्टार्ट केली सकाळी 4:30ला आणि सुंदर माउंटन्स निहाळत आम्ही पोचलो त्र्यंबकेश्वरला अप्रॉक्स 8:30ला. गाडी पार्क करून आम्ही निघालो श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दिशेने. पार्किंग ते मंदिराचा डिस्टन्स आहे अप्रॉक्सिमेटली 500 मीटर. मंदिराच्या बाहेरूनच फुले घेतली व आम्ही एंट्री केली उत्तर महाद्वारमधून. आम्ही VIP दर्शनाचे तिकीट घेतले होते, म्हणून आम्हाला उत्तर महाद्वारमधून एंट्री करता आली. VIP दर्शनाचे चार्जेस आहेत 200 रुपये पर पर्सन. नॉर्मल लाईनला वीकेंडमध्ये अप्रॉक्सिमेटली 1 to 2 आवर्स लागतात. प्रवेश करता समोर जो प्रवेशद्वार दिसतो तिथून VIP दर्शनाची लाईन सुरू होती. VIP दर्शन आणि नॉर्मल दर्शनमध्ये जास्त डिफरन्स नाही आहे, कारण आज जाऊन दोन्ही लाईन्स एकत्र होतात. फक्त लाईनमध्ये उभं राहायचा टाईम VIP तिकीटमुळे कमी होतो. या मंदिरात स्पर्शदर्शन होत नाही आणि नॉर्मल व VIP दर्शनवाल्यांना इथे एखाद किंवा 2 सेकंड्स भेटतात दर्शन घ्यायला. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे. सर्व 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे विशेष आहे. हे स्वयंभू मंदिर नाशिक शहरापासून 28 किलोमीटर अंतरावर आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची रचना इतर 11 ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळी आहे, कारण त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकारात 3 कपार आहेत, ज्यात ब्रह्मा, विष्णू, महेश विद्यमान आहेत. काही वेळ स्पेंड करून मग आम्ही 10 वाजता निघालो श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दिशेने थ्रू समृद्धी महामार्ग. सिटीमध्ये आम्ही ब्रेकफास्टसाठी ब्रेक घेतला आणि अप्रॉक्स 2 वाजता पोहोचलो श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाकडे. त्र्यंबकेश्वर ते ज्योतिर्लिंगाचा रोड एकदम सुंदर आहे. फक्त लास्ट 1 किलोमीटरमध्ये थोडासा मातीचा रोड लागतो. श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे पार्किंगपासून 2 मिनिटावर आहे. इथे जास्त गर्दी नसल्यामुळे आम्हाला इथे दर्शन 30 मिनिटांमध्येच झाले आणि इथे स्पर्शदर्शनही होते. कृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबादपासून सुमारे 11 किलोमीटर अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. कृष्णेश्वर ज्योतिर्मंदिरात पारंपरिक दक्षिण भारतीय वास्तू पाहता येते. कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात अंतर्गत कक्ष आणि गर्भगृह आहे. ही रचना लाल रंगाच्या दगडांनी बनवलेली आहे आणि हे बांधकाम 44,400 चौरस फूट क्षेत्रामध्ये पसरलेले आहे. कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे सर्वात लहान ज्योतिर्लिंग मंदिर आहे. मंदिर परिसरात 5 स्तरीय उंच शिखर आणि अनेक खांब आहेत. श्री कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन करून आम्ही अप्रॉक्सिमेटली 3 वाजता निघालो भीमाशंकरसाठी. आम्ही लंच ब्रेक घेतला अप्रॉक्सिमेटली 5 वाजता समृद्धी महामार्गावरील हॉटेलवर आणि मग रात्री 8 वाजता आम्ही पोहोचलो हॉटेल नटराजला, जे आहे भीमाशंकर मंचर रोडवर, आणि हे हॉटेल मंदिरापासून 1 तासाच्या अंतरावर आहे. ही आमची रूम आहे, जी आम्हाला 2500 रुपयाला मिळाली. इथल्या रूम्स क्लीन व नीट होत्या व क्विक सर्व्हिसही होती. इथे कॉटेज रूमही आहेत, पण ते फुल असल्यामुळे आम्हाला ते घेता आले नाही. रात्री आम्ही 9 वाजता इथेच जेवण केलं आणि सकाळी 4:30ला निघालो आम्ही भीमाशंकर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला. पार्किंग ते मंदिरमधील डिस्टन्स हे फक्त 2 मिनिटाचं आहे. इथे अप्रॉक्स 200 ते 250 पायऱ्या आहेत, पण त्या पायऱ्या चढताना किंवा उतरताना जाणवतही नाही. भीमाशंकर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. भीमाशंकर हे पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते, परंतु ती तिथून गुप्त होते आणि मंदिरापासून जंगलात साधारणपणे 1.5 किलोमीटर पूर्वेला पुन्हा प्रगटते असं मानले जाते. भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेलेले आहे. 1984 साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. हेमाडपंथी पद्धतीचे हे मंदिर सुमारे 1200 ते 1400 वर्षांपूर्वीचे आहे. मंदिरात सुंदर नक्षीकाम आढळते. मंदिरावर दशावताराच्या कोरलेल्या सुंदर व रेखीव मूर्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकरच्या दर्शनास येत असत. भीमाशंकर मंदिरात स्पर्शदर्शन होते. आम्ही सकाळी 6 वाजता पोहोचल्यामुळे आमचे दर्शन 5 मिनिटातच झाले. हॉटेलवर रिटर्न येऊन थोडे रेस्ट केला आणि 11 वाजता चेकआउट करून मुंबईचा प्रवास सुरू केला. एक्सप्रेसवेवरील फूड कोर्टमध्ये लंच करून आम्ही 4 वाजता घरी पोहोचलो. अशा प्रकारे आम्ही महाराष्ट्रातील तिन्ही ज्योतिर्लिंगांचे दर्शन 1.5 दिवसात कंप्लीट केले.